आता अजून एक महत्वाची कंडिशन काय आहे की आयजीएसटीचं जे हे करायचं आहे, मी काय म्हटलं की आयजीएसटीचं पेमेंट करून सुद्धा आयजीएसटी जर उरत असेल तर तो सीजीएसटी साठी वापरता येईल किंवा एजीएसटी साठी वापरता येईल, बरोबर. पण आता याच्यातनं आता दोन हे आले, मग दोघांपैकी पहिले कोण येणार? तर मग जीएसटीचा कायदा काय म्हणतो हा की हे सीजीएसटीचा हे नंबर पहिला येणार आणि याचा नंबर नंतर येणार. कशाचा? आपल्या एसजीएसटीचा. ऍट द सेम टाइम मग आयजीएसटी साठी जर सीजीएसटी पण अवेलेबल आहे आणि एसजीएसटी पण अवेलेबल आहे, बरोबर आहे. म्हणजे सीजीएसटीचं पण पेमेंट करून सीजीएसटीचा आयटीसी उरलेला आहे आणि एसजीएसटीचं पेमेंट करून सुद्धा एसजीएसटीचा आयटीसी अवेलेबल आहे आणि आयजीएसटीचं पेमेंट करायचं आहे. बघा एक्झाम्पल कोणतं घेतोय की आयजीएसटी पेएबल आहे, ओके, आणि त्याच्यासाठी ना सीजीएसटीचा पण एक्सेस आयटीसी अवेलेबल आहे आणि एसजीएसटीचा पण अवेलेबल आहे. तर अशा वेळी कायदा काय म्हणतो की पहिले सीजीएसटीचा आयटीसी वापरून टाका आयजीएसटीच्या पेमेंटसाठी आणि तो वापरल्यानंतर सुद्धा जर आयजीएसटीची लायबिलिटी जर बाकी राहत असेल तर मग एसजीएसटीचा घ्या. कारण आहे ना हे याच्यासाठी आपण केलेलं आहे की हा जो पॅन इंडिया फ्लो होतो त्यामुळे की नाही एका राज्याने दुसऱ्याकडे किती गेला तिथनं किती आला याचं पण एक मेकॅनिझम आहे. जसं बँकेचा चेक क्लिअरन्स असतं ना तसंच हे मेकॅनिझम आहे. त्यामुळे कोणाकडनं किती गेला कोणाकडनं किती आला तेव्हा प्रत्येक स्टेट एकमेकाचं एक तर देणं लागतो किंवा घेणं लागतो. म्हणून त्यांनी काय केलं की बाबा पहिले सीजीएसटी वापरून टाका सेंट्रलचं हे आणि तरी उरत असेल लायबिलिटी आयजीएसटीची तर मग ती याच्यामधनं भागवायची. कशातनं? एसजीएसटी मधून. ओके. आयजीएसटी मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की बाबा आयजीएसटी साठी सीजीएसटी किंवा एसजीएसटी केव्हा वापरता येतील जर आयजीएसटीचा आयटीसी संपला असेल तर. आपण ते पहिलेच डिस्कस केलं, बरोबर आहे. म्हणजे असं नाही करता येणार की आयजीएसटीचा आयटीसी आपण बाजूला काढून ठेवला, ओके, आणि त्याच्या जागी ना सीजीएसटी किंवा एसजीएसटी वापरला, असं नाही चालणार. आयजीएसटी टू आयजीएसटी पहिले जेवढा शिल्लक आहे तेवढा पूर्ण भागून घ्यायचा, बरोबर. तरी जर लायबिलिटी जर राहिली आयजीएसटीची तर मग सीजीएसटी पहिले आणि त्याच्यानंतर एसजीएसटी. ओके, हे बघा इथे आपण हे केलं टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला सोपं जावं म्हणून. त्यात आपण काय केलं की इथे ऍक्ट घेतले, आयजीएसटी घेतला, सीजीएसटी घेतला, एसजीएसटी घेतला, युनियन टेरिटरी आणि सेस पण घेतला. सेस बद्दल तुम्हाला यांनी सरांनी मग शालिग्राम सरांनी छान समजून सांगितलं. ओके, मग आणि इथे अवेलेबल आयटीसी म्हणतोय आणि तिकडे युटिलायझेशन म्हणतोय हॉरिझॉन्टली, बरोबर आहे. बघा आयजीएसटी टू आयजीएसटी मी काय म्हटलं होतं अलाउड, बरोबर आहे. म्हणजे आयजीएसटीच्या आयटीसीतनं आयजीएसटीची लायबिलिटी भागवता येते का? हो, भागवता येते. ओके, आयजीएसटीच्या याच्यातनं सीजीएसटीची भागवता येते. येस, जो आयजीएसटी एक्सेस राहिलाय तो सीजीएसटी साठी पण वापरता येतो. आयजीएसटी मधनं एसजीएसटीची येस अलाउड आहे. जर एक्सेस आयजीएसटी असेल तर सीजीएसटी एसजीएसटीच्या पेमेंटसाठी वापरता येतो. एसजीएसटी आणि युनियन टेरिटरी सेमच आहे, एका ठिकाणी स्टेट आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ते युनियन टेरिटरी आहे. पण आयजीएसटीचा आयटीसी सेस पेमेंट करण्यासाठी वापरता येणार नाही. सेसच्या कायद्याचं महत्व तुम्हाला सांगितलं, तुम्ही कशासाठी आणलाय ते पण सांगितलंय, बरोबर आहे. म्हणजे इन एनी केस एक्सेस आयटीसी जर आयजीएसटीचा शिल्लक असेल, ओके, या सगळ्यांमधनं केल्यानंतर जरी शिल्लक राहिला तरी तो सेस साठी वापरता येणार नाही. ओके, आता सीजीएसटी बद्दल बघू. सीजीएसटी मधनं आयजीएसटीची लायबिलिटी भागवता येते का एक्सेस सीजीएसटी मधनं? येस, मग आपण बघितलंय अलाउड आहे. सीजीएसटी मधनं सीजीएसटीची तर ऑफकोर्स भागवता येते, तिथं पहिला प्रिफरन्स असतो. ओके, सीजीएसटी टू एसजीएसटी आपण काय म्हटलंय की क्रॉस युटिलायझेशन अलाउड नाही म्हणून मी रेड केलंय, नॉट अलाउड म्हटलं. सीजीएसटी मधनं युजीएसटी येस बिलकुल नाही करता येणार, नॉट अलाउड, कारण फक्त स्टेट आणि युनियन टेरिटरी एवढंच डिफर होतंय. सीजीएसटी मधनं सीएसटी लायबिलिटी भागवता येणार नाही, बरोबर आहे. जशी ती आयजीएसटी मधनं भागवता येत नव्हती तशी ती सीजीएसटी मधनं सुद्धा भागवता येणार नाही. ओके, नंतर आता एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी बद्दल बोलूया. एसजीएसटी एक्सेस एसजीएसटीचा आयटीसी असेल तर त्यांनी आयजीएसटीची लायबिलिटी भागवता येते, आपण बघितलं. येस, अलाउड म्हटलं. एसजीएसटी एक्सेस एसजीएसटीच्या आयटीसी मधनं सीजीएसटीची लायबिलिटी बिलकुल नाही, नॉट अलाउड. क्रॉस युटिलायझेशन अलाउड नाही. एसजीएसटी एसजीएसटी ऑफकोर्स पहिला प्रिफरन्स असेल. ओके,
SGST टू युनियन टेरिटरी ती इव्हेंच्युअलिटी येणारच नाही कधी, त्यामुळे डॅश दिली. अलाउड किंवा नॉट अलाउड म्हणण्याचा प्रश्नच नाही. बरोबर आहे. SGST एक्सेस SGSTचा जो ITC आहे तो इन एनी केस सेसच्या याच्यासाठी वापरता येणार नाही. ओके. आता तिसरा जो आहे GST आणि युनियन टेरिटरी GST ते सेमच येते. बरोबर आहे. ओके. त्यामुळे आपण ते परत हे करायची गरज नाही. आता सेस बद्दल बोलू. सेसचा जर ITC एक्सेस सेस जर अवेलेबल असेल तर त्यांनी IGSTचं पेमेंट हे करता येणार नाही. जसं IGSTतनं सेसचं पेमेंट करता येत नाही एक्सेस IGST, तसंच एक्सेस सेस हा सुद्धा IGSTचं पेमेंट करण्यासाठी वापरता येणार नाही. एक्सेस सेस हा CGSTचं पेमेंट करायला सुद्धा वापरता येणार नाही. SGST स्टेट GSTचं पण नाही आणि युनियन टेरिटरी GSTचं पेमेंट करायसाठी सुद्धा वापरता येणार नाही. आता इथे ना तुम्हाला तो चौथा हे लास्ट हे दिसत नाहीये, कारण मी त्याला हलवायला गेलो की सगळी हे डिस्टर्ब होते. पण सेस एक्सेस सेस मधनं सेसचं जी लायबिलिटी आहे ती भागवता येते. त्यामुळे इथे जे अलाउड आहे ना ते तुम्हाला दिसत नाहीये. ओके. त्यामुळे सेस टू सेस जी आहे ना दॅट इज अलाउड. म्हणजे एक्सेस सेस हा सेसची लायबिलिटी फुलफिल करण्यासाठी वापरता येतो. बरोबर आहे. बाकी कशासाठी तो वापरता येणार नाही. मित्रांनो तुम्हाला हा कन्सेप्ट कळला का की नाही? कारण हा जर समजला नाही ना तर मग आपण पुढे जाण्यात आय थिंक काही पॉइंट नाही. बरोबर. समजलं. ग्रेट. हा. ओके. आणि जर काही इश्यू असेल ना प्लीज रेज करा. ओके. अपॉर्शनमेंट ऑफ क्रेडिट आणि ब्लॉक क्रेडिट हे फार सगळ्यात महत्वाचे सेक्शन 17 जो आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे. अपॉर्शनमेंट म्हणजे काय माहिती का की प्रॉपर प्रपोर्शन मध्ये क्रेडिट वाटणे याला आपण म्हणतो अपॉर्शनमेंट ऑफ क्रेडिट. मग अपॉर्शनमेंट ऑफ क्रेडिटची गरज का बरं भासते? बरोबर आहे. तर आता सेक्शन 17(1) काय म्हणतो आपण बघूया. आणि हे जर कुठे पण नाही कळलं ना तर मग थांबवा. बरोबर आहे. आजच्या ह्याच्यात जर तुमचा कंप्लीट नाही झाला ना मी अजून कधीतरी तुमचं लेक्चर मागून घेतो, पण ह्या गोष्टीनं क्लिअर करून घ्या. बघा पहिले आपण सेक्शन वाचूया आणि मग तो समजून घ्या. इफ द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ आर युज्ड बाय रजिस्टर्ड पर्सन partly for purpose of any business and partly for other purpose, the amount of credit shall be restricted to the input tax as is attributable to the purpose of his business. बरोबर आहे. आता हे बघा, आता या पर्टिक्युलर केस मध्ये काय झालंय की जे गुड्स होते किंवा सर्व्हिसेस होत्या त्या आहे ना आपला जो एक्स आहे आपला रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन. ओके. त्यांनी काय केलं पार्टली बिझनेस पर्पज साठी वापरलं आणि पार्टली नॉन बिझनेस पर्पज साठी वापरलं. आता नॉन बिझनेस पर्पज मी म्हटलं तर ते फर्दरन्स पण येणार नाही. तुम्ही ते प्लीज लक्षात घ्या. किंवा त्याचा स्टॉक मध्ये ते पण येणार नाही. बरोबर आहे. फॉर अदर पर्पज म्हणजे हा बिझनेस पर्पजच्या व्यतिरिक्त आहे. कदाचित त्यांनी ते स्वतःसाठी वापरलेले असतील. बरोबर आहे. ओके. आणि ITC कशाचा मिळेल? जेवढे गुड्स किंवा सर्व्हिसेस त्यांनी बिझनेस साठी वापरले तेवढ्याचा मिळेल. म्हणजे आता काय होईल की समजा 100 प्लीज चेक करा. ओके. हे बघा आता एक उदाहरण घेऊया की मी ना सिंपल सर्व्हिस पेक्षा ना तुम्हाला गुड्सचं उदाहरण देतो. ते समजायला जरा सोपं जातं की 100 गुड्स आपल्या मिस्टर एक्सने घेतले होते आणि ते सप्लाय करायसाठी त्याच्याकडे 100 गुड्स अवेलेबल आहेत. ओके. आणि आता म्हणजे 100 गुड्स हे रजिस्टर्ड पर्सन कडूनच त्यांनी घेतले आहे त्यामुळे 100 गुड्स ITC साठी अवेलेबल आहेत त्याच्याकडे. पण आता काय झालं त्यांनी 100 पैकी 75 गुड्स बिझनेस साठी वापरले म्हणजे त्याचा सेल केला असेल सप्लाय केला. ओके. आणि 25 गुड्स त्यांनी स्वतःसाठी वापरले असतील किंवा अदर बिझनेस म्हणजे नॉन बिझनेस पर्पज साठी वापरले. तर मग अशा वेळी ITC जो आहे तो फक्त आणि फक्त कितीचा मिळेल? 75 जे गुड्स आहेत जे बिझनेस पर्पज साठी वापरले तेवढ्याचा मिळेल. जे 25 गुड्स त्यांनी नॉन बिझनेस पर्पज साठी वापरले त्याचा ITC मिळणार नाही. मग आता हा अपॉर्शनमेंट करायचं कसं त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे ना रूल 42 आणि रूल 43 मध्ये दिलेला आहे. ओके. तर मुद्दाम इथे आपण घेतले नाही तर त्या आपला खूप बल्की झाली असती. ओके. तर ते एकदम सिंपल आहे. तो जर मॅथमेटिकल फॉर्म्युला म्हणजे तुम्ही घेतला तुम्ही म्हणजे एक्झाम इतकी टफ
पास करून आला तिथे की तुमच्यासाठी तो फॉर्म्युला समजणं काही फार मोठी गोष्ट नाही. ओके. आता हा जर 17(1) जर समजला असेल म्हणजे बिझनेस नॉन बिझनेस पर्पज वेगवेगळे करायचे. फक्त बिझनेस पर्पजचा आयटीसी द्यायचा, नॉन बिझनेस पर्पजचा आयटीसी त्याला देता येणार नाही. ओके. आणि तो कॅल्क्युलेट कसा करायचा, रूल 42 आणि रूल 43 या दोन ठिकाणी त्याचे फॉर्म्युले दिले, त्या फॉर्म्युलानुसार तो कॅल्क्युलेट करायचा. ओके. नंतर 17(2) काय म्हणतो, इफ द गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ यूज बाय रजिस्टर्ड पर्सन पार्टली. हा आता बघा, पार्टली कशासाठी, इफेक्टिंग टॅक्सेबल सप्लायज. ओके. आणि पार्टली फॉर हे अदर सप्लायज म्हणजे एक्झाम सप्लायज पण असू शकतील, बरोबर आहे, किंवा हे आपल्या नील रेटेड सप्लायज असू शकतात, बरोबर आहे. मग आता एवढं त्या ह्याच्यातून मी तुम्हाला हे सांगतो, हा सेक्शन 17(2) काय म्हणतो की गुड्स जे आहेत किंवा सर्व्हिसेस त्या रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सननी मिस्टर एक्सनी काय केलं, पार्टली बिझनेस आपले पार्टली कशासाठी, बिझनेस पर्पज तर आहेच, बिझनेस पर्पज साठीच आहे. ओके. पण त्यांनी एक पार्ट आहे त्याच्यातला तो टॅक्सेबल सप्लाय साठी युज केला आणि एक पार्ट जो आहे ना तो एक्झाम किंवा नील रेटेड सप्लाय साठी युज केला. ओके. तर मग अशा वेळी काय होईल, तुम्ही आपला एक पहिला टेबल आठवा की मी ना रेग्युलर सप्लायच्या खाली म्हटलं होतं आयटीसी अवेलेबल, नंतर झिरो रेटेड सप्लाय म्हणजे तिच्या ज्याच्यात एक्सपोर्ट आला होता त्याच्या खाली अवेलेबल म्हटलं होतं, आणि उरलेल्या ठिकाणी मी काय म्हटलं होतं, नॉट अवेलेबल, नॉट अवेलेबल, नॉट अवेलेबल. ओके. म्हणजे जर सप्लाय आता इथे काय होणार, दोन प्रकारचे सप्लाय झाले, झिरो रेटेड सप्लाय अवेलेबल आहे त्यामुळे आपण तो रेग्युलर सप्लाय मध्येच धरतोय की एक पार्ट त्यांनी रेग्युलर सप्लाय साठी युज केला आणि एक पार्ट त्यांनी एक्झाम किंवा नील रेटेड सप्लाय साठी युज केला. आणि नील रेटेड सप्लाय साठी आयटीसी नाही असं आपण पहिलेच म्हटलं होतं. ओके. त्यामुळे मग इथे सुद्धा त्याला अपॉर्शनमेंट करावं लागेल. ओके. म्हणजे फक्त त्या पार्टसाठी अवेलेबल पार्ट आयटीसी जो टॅक्सेबल सप्लाय आहे तेवढ्याच पार्टसाठी आयटीसी मिळेल, बरोबर आहे. ज्या ह्याच्यावर नील रेटेड आहे किंवा एक्झम्प्टेड सप्लाय आहे त्याच्यावरचा आयटीसी मिळणार नाही, बरोबर आहे. वर आपण 17(1) मध्ये काय म्हटलं होतं, बिझनेस नॉन बिझनेस म्हटलं होतं. इथे काय पर्पज बिझनेसच आहे, कारण एक्झाम सप्लाय जरी असला तरी तो बिझनेस पर्पज साठी आहे. पण एक्झाम सप्लाय किंवा नील रेटेड सप्लाय साठी आपल्याला 1 रुपया पण मिळत नाहीये, त्यामुळे त्याच्यावर आयटीसी सुद्धा त्याला घेता येणार नाही. मग मॅनर कसं आहे, कॅल्क्युलेशन कसं करणार, परत तेच रूल 42 आणि 43 मध्ये मॅथमेटिकल कॅल्क्युलेशन साठी जावं लागेल आणि त्याच्यानुसार डिटरमाइन करावं लागेल. दोन सिंपल मॅथमेटिकल फॉर्म्युला 42 आणि 43, बरोबर आहे. म्हणजे इथे बघा एक्सपोर्ट वर पण देतोय, कारण आपण इन्क्लुडिंग शब्द काय वापरलाय की पर्सन पार्टली फॉर इफेक्टिंग टॅक्सेबल सप्लायज इन्क्लुडिंग झिरो रेटेड सप्लाय. झिरो रेटेड सप्लाय म्हणजे एक्सपोर्ट, सप्लाय टू एसीझेड किंवा सप्लाय टू एसीझेड डेव्हलपर, बरोबर. हे इथे समजणं महत्वाचं आहे. नंतर आता बघा की बँकिंग कंपनी आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये जर तुम्ही बघितलं की आपण विचार करू शकत नाही एवढे ट्रान्झॅक्शन तिथे होतात, बरोबर आहे. आणि इतक्या विविध प्रकारचे टॅक्सेबल ट्रान्झॅक्शन आहे, काही याच्यावर जीएसटी लागतो, काही याच्यावर लागत नाही, बरोबर आहे. आणि काही काही वेळ तुम्ही जर बघितलं तर तुमच्या जीएसटीची किंमत ही पैशात असते थोडी, बरोबर आहे. कधी कधी 1 रुपया समथिंग पैसे एवढा जीएसटी लागून येतो. तुम्ही जर तुमचे इन्व्हॉइसेस जर बँकांकडून आलेले चेक केले, समजा आता डीडी काढायचा, आता डीडीवर आपण आपल्याला, कारण डीडीची सर्व्हिस आपण अवेल करतोय त्याच्यावर पण जीएसटी लागतो. तुम्ही हे जर बघितलं तर 1 रुपया 2 रुपयाचे पण जीएसटीचे इन्व्हॉइसेस आपल्याला मिळतात, बरोबर आहे. म्हणून मग आता एवढ्या बल्की ट्रान्झॅक्शन साठी एवढा रेकॉर्ड जर ठेवायचं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणून आहे ना सेक्शन 17(4) मध्ये काय केलंय की बँकिंग किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन साठी त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी दोन चॉईस ठेवल्या. एक तर पहिली चॉईस की जशी वर जे आहे 17(2) मध्ये की बाबा टॅक्सेबल आणि झिरो नॉन टॅक्सेबल वेगवेगळे करा, टॅक्सेबलचा घ्या, नॉन टॅक्सेबलचा सोडून द्या. ओके. किंवा अदरवाईज काय म्हणतं की सेकंड ऑप्शन काय दिला या बँकांना किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला, की तुम्ही काय करायचं, जेवढा तुमचा अवेलेबल आहे आयटीसी त्या पर्टिक्युलर महिन्यासाठी त्यातला 50% आयटीसी घ्यायचा आणि 50% सोडून द्यायचा. म्हणजे त्यांनी हे कॅल्क्युलेशनच नाही करायचं की एवढे एवढे टॅक्सेबल आहे, एवढे नॉन टॅक्सेबल आहे, ते कॅल्क्युलेशन करायच्या फंदात नाही पडायचा. जेवढा अवेलेबल आयटीसी आहे त्याचा 50% सोडून द्यायचा आणि फक्त 50% क्लेम करायचा. आणि ही पूर्णपणे याची चॉईस आहे, बँकेची चॉईस आहे.
की कोणता ऑप्शन घ्यायचा, की म्हणजे पूर्ण सगळ्याचा सगळा रेकॉर्ड ठेवायचा, टॅक्सेबल सप्लायज वेगळे करायचे, नॉन टॅक्सेबल सप्लायज वेगळे करायचे 17(2) नुसार आणि तसा टॅक्स भरायचा, किंवा 17(4) मध्ये जसं म्हटलंय की बाबा 50% सोडून द्या जेवढा अवेलेबल आयटीसी असेल त्याच्या, आणि 50% घेऊन घ्या. आणि म्हणजे इथे काय होईल की तुम्हाला ना ते क्लासिफिकेशन करायची गरज नाही, एक्झाम सप्लाय किती आणि रेग्युलर किंवा टॅक्सेबल सप्लाय किती. ओके. पण आता इथे ना एक 17(4) पण प्रोव्हिजन पण टाकलाय, तर तो काय म्हणतो की बँकेने एक वेळ जो ऑप्शन एक्सरसाइज केला फायनान्शियल इयर मध्ये, ओके, म्हणजे फायनान्शियल इयरची सुरुवात होईल एप्रिलमध्ये, बरोबर आहे. मग एप्रिलमध्ये जो ऑप्शन अवेलेबल केला तो ऑप्शन त्यांना पूर्ण फायनान्शियल इयर साठी वापरावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी बँकेने जर ठरवलं की नाही आम्ही हे करणार नाही, आम्ही 50% अवेल करू, 50% सोडून देऊ, ओके, 17(4) नुसार, तर ते सबंध फायनान्शियल इयर त्यांना तोच जो हे आहे अडॉप्ट करावा लागेल. म्हणजे त्यांना असं नाही चालणार की सप्टेंबर पर्यंत असं केलं आणि सप्टेंबर नंतर ऑक्टोबर पासून आता नाही 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 आम्ही आता काय करतो, आम्ही क्लासिफाय करतो, आमचा लॉस होतोय त्यामुळे टॅक्सेबल किती नॉन टॅक्सेबल किती करतो आणि आयटीसी. नो, इट इज नॉट अलाउड. म्हणजे पूर्ण फायनान्शियल साठी तुम्हाला एकच ऑप्शन वापरता येईल, जे पहिले ऑप्शन घेतलंय ते तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. जर तुम्हाला नंतरच्या वेगळ्या ऑप्शन मध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला नंतरच्या फायनान्शियल इयरच्या सुरुवातीपासून ते करता येईल. असा साधा सुद्धा 17(4) अर्थ आहे, बरोबर. आपण अपोर्शनमेंट ऑफ क्रेडिट इथे आपण काय केलं की अवेलेबल क्रेडिट आहे ना याच्यात वाटलं, म्हणजे बिझनेस पर्पज साठी, नॉन बिझनेस पर्पज साठी, किंवा टॅक्सेबल सप्लाय, नॉन टॅक्सेबल सप्लाय किंवा नील रेटेड सप्लाय याच्यात. आणि तिसरा जो हे होता तो बँकिंगसाठी. बँकिंगसाठी मी काय सांगितलं की दोन ऑप्शन्स अवेलेबल आहे, एक तर त्यांनी एक्झम्प्टेड आणि टॅक्सेबल सेपरेट करावे आणि आयटीसी आपला आपला क्लेम करायचा, किंवा 50% सोडून द्यायचं आणि 50% घ्यायचा. तिथे क्लासिफिकेशन करण्याची गरज ही नाही. पण सगळ्यात महत्वाची कंडिशन काय आहे की बँकेने किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटने जो सुरुवातीला पहिला ऑप्शन घेतलाय तोच ऑप्शन, जो ऑप्शन पहिले घेतलाय तो ऑप्शन कंटिन्यू करावा लागेल. जर त्यांना ऑप्शन बदलायचा असेल तर तो नंतरच्या फायनान्शियल इयर मध्येच बदलता येईल. आता आपण ब्लॉक क्रेडिट आपण 17(5) वर जातोय. हा अतिशय महत्वाचं आहे, कारण आपण सरळ सुरुवातीलाच काय म्हटलं होतं की बा रजिस्टर्ड पर्सन आहे, टॅक्सेबल रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन आहे, तर त्याला आयटीसी अवेलेबल, बरोबर आहे. नंतर आपण काही एलिजिबिलिटी पाहिल्या आणि काही कंडिशन्स पण बघितल्या. काय कंडिशन बघितली होती आपण थोडी रिव्हिजन करूया, की त्याच्याकडे इनव्हॉइस असलं पाहिजे किंवा बिल ऑफ एंट्री असली पाहिजे, किंवा तिसरं आपण काय म्हटलं होतं की आपल्या आयएसडीचं इनव्हॉइस असलं पाहिजे. नंतर आपण काय म्हटलं होतं की बाबा त्यांनी गुड्स किंवा सर्व्हिसेस त्याला त्या मिळालेल्या असल्या पाहिजे, ओके. आणि नंतरची कंडिशन होती जी की आयटीसी हा सॉरी ज्याच्याकडनं यांनी घेतलेला आहे त्यांनी पैसे पण भरले असले पाहिजे आणि रिटर्न पण फाईल केलं असलं पाहिजे, बरोबर आहे. ह्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या असल्या तरी तर सेक्शन 17(5) काय म्हणतं की सेक्शन 17(5) मध्ये ह्या या इव्हेंच्युअलिटीज आहे, या ठिकाणी तुम्हाला आयटीसी हा मिळणार नाही. शब्द काय आहे म्हणून ब्लॉक्ड क्रेडिट, बरोबर आहे. ब्लॉक्ड क्रेडिट मध्ये काय होईल की आयटीसी इज नॉट अवेलेबल. हा त्याला एक्सेप्शन्स आहेत, बरोबर आहे. हा देर आर एक्सेप्शन्स. आता आपण ते स्टडी करणार आहे, एकदम सिंपल आहे. आणि हा जो सिनारिओ आहे बघा, जीएसटी कायदा अस्तित्वात आला 1 जुलै 2017 पासून, ओके. आणि हा जो 17(5) आहे याच्यातनं मेजर जे चेंजेस झाले ना ते झाले 1 फेब्रुवारी 2019. त्यामुळे आपण आज जे बघतोय ना हे सगळे आहे ना 2019 1 फेब्रुवारी 2019 नंतरच्या प्रोव्हिजन्स घेतोय. आता तुमच्यासाठी एक गृहपाठ आहे की ह्या समोर ठेवायच्या आणि आहे ना 1 फेब्रुवारी 19च्या आधी काय प्रोव्हिजन्स होत्या, ओके, ह्या तुम्हाला हे करायचंय. आणि तो जो गृहपाठ आहे तुम्ही ना आपल्या यांच्या गिरपे साहेबांकडे सबमिट करा, ओके. मी पर्सनली तपासून तुम्हाला तो परत करेल. तुमचं नाव टाका, ओके, लिहा त्याच्यावर, ओके. कंडिशन हे काय, हे जेवढे पण मी तुम्हाला आता लिहितोय ह्या सगळ्या हे काय आहे 1 फेब्रुवारी 19 नंतरच्या प्रोव्हिजन्स आहे. 1 फेब्रुवारी 19च्या आधी काय होतं हे तुम्हाला आता आपलं हे सगळं झाल्यानंतर शोधून काढायचं आहे. दॅट इज होमवर्क फॉर यू, ओके. ठीक आहे. आता आहे की नाही आपण ब्लॉक क्रेडिट म्हणजे या पर्टिक्युलर कंडिशन्स मध्ये क्रेडिट मिळणार नाही, ओके. जिथे समजलं नाही प्लीज रेस करा, ओके. त्याशिवाय आपण पुढेच जाणार नाही. म्हणजे आज नुसतं ब्लॉक क्रेडिट वर जरी आपलं संपलं तरी आपण हरकत नाही, पण ब्लॉक क्रेडिट तुम्हाला बिलकुल समजलंच पाहिजे, ओके.
आता सगळ्यात पहिले की पॅसेंजर मोटर व्हेकल आणि जे ट्रक्स आहे म्हणजे माल वाहतूक करणारे याच्यातला फरक जर आपल्याला बघायचा असला तर आपल्याला कोणत्या कायद्यात जावं लागेल, जो रोड ट्रान्सपोर्ट ऍक्टचा जो कायदा आहे बरं, मोटर व्हेकल ऍक्ट, बरोबर आहे, त्याच्यात जावं लागेल, बरोबर आहे. कारण तिथे ना पॅसेंजर मोटर व्हेकल वेगळी डिफाईन केली आहे आणि जे गुड्स ट्रान्सपोर्ट करणारे व्हेकल वेगळे हे केलेले आहे. कारण तुम्हाला जर माहिती असेल की आता मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या की बरेचसे लोकांना आता गावाकडे, स्पेशली आता मी तर खेड्यातला माणूस आहे, तर आय हॅव सीन किंवा मी स्वतः सुद्धा प्रवास केलाय बरेच वेळ. लग्नाला जाताना मी ट्रकनी गेलोय, ट्रॅक्टर मध्ये बसून पण गेलेलो आहे, बरोबर आहे. तर ते वेदर इट इज अलाउड, बरोबर. म्हणजे एखादं वऱ्हाड जे आहे ना, एका ठिकाणी म्हणजे नवऱ्या मुलाच्या गावापासून नवरीच्या गावाकडे जातो किंवा नवरीकडनं नवरदेवाच्या ह्याच्यात ट्रक मध्ये बसून येतात, ट्रॅक्टर मध्ये बसून येतात, बरोबर आहे. वेदर इट इज अलाउड बिलकुल नाही. कारण ट्रक म्हणा किंवा ट्रॉली म्हणा, हा अलाउड आहे, नाही अलाउड ना, बरोबर ना, ओके. हा, त्याच्यासाठी मग देर इज प्रोव्हिजन ऑफ पॅसेंजर मोटर व्हेकल, बरोबर आहे. म्हणजे आता समजा आपण त्याच्यासाठी काय वापरू शकतो, आपण आपल्या एसटी ची बस बुक करू शकतो किंवा एखादी प्रायव्हेट बस जर असेल तर ती पण बुक करता येईल आपल्याला, बरोबर आहे. किंवा मग आपण आपल्या ज्या छोट्या मोटर गाड्या आहेत त्या ज्यातनं प्रवासी वाहतूक होते त्या घेता येतात. ऍट द सेम टाइम, बरोबर आहे, की एक जर थोडी लिमिट जर सोडली, हा, तर तुम्हाला कोणाला बरोबर सुद्धा कारण पॅसेंजर मोटर व्हेकल मधून मोठे गुड्स येत आहेत तर तुम्हाला तुमच्या स्वतःचे जे आहेत तेवढेच, बरोबर आहे. आणि आवाज कट होतो सर. आवाज येत नाही सर. तर म्यूट झालेत आपण. सर आवाज येत नाहीये. एक मिनिट थांबा ना, होईल पूर्णपणे आवाज गेलाय. एक मिनिट जरा ना, हे काही मदत करत नाहीये म्हणून. आलं सगळं. हा मित्रांनो, थोडं सांभाळून घ्या हा प्लीज, कारण ना थोडा लॅपटॉप आणि नेट आहे ना, थोडं कॉम्बिनेशन आज जरा आपल्याला मदत करत नाही, पण ठीक आहे, ओके. ओके, त्यामुळे पॅसेंजर व्हेकल मधनं गुड्स नेण्यावर सुद्धा फार मोठे बंधन आहेत. हा एसटीच्या याच्यावर जर तुम्ही बघितलं तर एसटीचा आहे ना कमर्शियल प्लस ट्रान्सपोर्ट याच्या वाहतुकीसाठी सुद्धा उपयोग करतो, पण ते म्हणजे खास एसटी साठी दिलेली परवानगी आहे, बरोबर आहे ना. पण अशी काही सगळ्याच आहे ना अवेलेबल नसतं, बरोबर. म्हणजे आता तुम्ही जर उद्या ठरवलं की मी कार घेतली मारुती 800 आणि त्यातनं ना सोयाबीनचे पोते हे घेऊन मी याच्यात टाकलो, भले आपण ते करतो गुडफेत मध्ये, कोणी अडवत नाही, ती गोष्ट वेगळी आहे, पण इट इज नॉट अलाउड. कारण त्याचा पर्पज जो आहे तो गुड्स ट्रान्सपोर्ट नाहीये, पर्पज इज फॉर कॅरिंग दी पॅसेंजर्स, ओके. मग आता बघा 17(5)(a), हा, आता शांतपणे आपण समजून घेऊया, उदाहरण घेऊन समजून घेऊया, तुमचे काही इश्यूज असतील ते पण सॉल्व्ह करूया. पॅसेंजर मोटर व्हेकल, बघा कोणाला क्रेडिट अवेलेबल नसेल, ब्लॉक्ड क्रेडिट, सेकंड कॉलम बघा तुम्ही, ब्लॉक्ड क्रेडिट आयटम्स, बरोबर. पॅसेंजर मोटर व्हेकल्स हॅव्हिंग अप्रूव्ड सीटिंग कॅपॅसिटी नॉट मोर दॅन 13%, बरोबर आहे. हे बघा इथे ना गुड्स ट्रान्सपोर्ट बद्दल काही बोललोय का, नाही. इथे फक्त कशाबद्दल बोलतोय आपण, पॅसेंजर मोटर व्हेकल, त्या पण कोणत्या, हॅव्हिंग अप्रूव्ड सीटिंग कॅपॅसिटी नॉट मोर दॅन 13%, बरोबर आहे. म्हणजे 13%, आता तो 13 मध्ये ना ड्रायव्हर पण इन्क्लूड आहे, बरं, ड्रायव्हर प्लस 13, ओके. म्हणजे 13 पेक्षा जास्त कॅपॅसिटी नसलेल्या पॅसेंजर मोटर व्हेकल्सला आयटीसी मिळणार नाही. एक्सेप्शन बद्दल नंतर बोलूया, बरोबर आहे. मग आता याच्यात कोण कोण येईल बघा, म्हणजे याचा अर्थ काय होईल की 13 पेक्षा जास्त ज्या कॅपॅसिटीच्या मोटर व्हेकल्स, पॅसेंजर मोटर व्हेकल्स आहे त्याला आयटीसी काय असेल, अवेलेबल असेल, बरोबर आहे. कारण हा सेक्शन काय म्हणतो की 13 पर्यंतची कॅपॅसिटी नॉट मोर दॅन 13, म्हणजे 13 पर्यंतची ज्या पॅसेंजर मोटर व्हेकलची आहे त्याला आयटीसी असणार नाही. एक्सेप्शन बद्दल नंतर बोलू. मग त्यात काय येणार, कार येणार. कार म्हणजे कोणत्या सगळ्या कार्स आल्या, 4 ची कॅपॅसिटीच्या, 5 ची कॅपॅसिटीची आली, बरोबर आहे. इव्हन टेम्पो ट्रॅव्हलर जी आहे ज्याची कॅपॅसिटी 13 पॅसेंजरची आहे इन्क्लुडिंग ड्रायव्हर, त्याला सुद्धा आयटीसी अवेलेबल नसेल.
पण आता एक 35 सीटर जर बस मी जर कन्सिडर केली तर त्याच्यासाठी आयटीसी अवेलेबल असेल का? ऑफकोर्स, कारण त्याची अप्रूव्ड सिटिंग कॅपॅसिटी किती आहे? 35 आहे. बरोबर आहे. म्हणजे 13 पेक्षा जास्त कॅपॅसिटीच्या ज्या मोटर व्हेकल्स असतील, अप्रूव्ड सिटिंग कॅपॅसिटी, म्हणजे अप्रूव्ड म्हणजे कशात अप्रूव्ड म्हणतोय आपण? मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये. बरोबर. तर त्यांना आयटीसी अवेलेबल असेल. 13 किंवा 13 पेक्षा कमीला आयटीसी अवेलेबल नसेल. म्हणजे कारसाठी नसेल, याच्यासाठी नसेल, आपल्या जीपसाठी नसेल. बरोबर आहे. ओके. पण 13 पेक्षा मोठ्या याच्या ज्या बसेस आहेत त्यांना अवेलेबल असेल. आता एक्सेप्शन्स काय? बरोबर आहे. मग असं जर असेल की बाबा मग हे जे कार डीलर्स आहे किंवा कारमध्ये डील करणारे व्यक्ती आहे यांना बिलकुल आयटीसी मिळायलाच नको. नाही, त्याच्यासाठी काय केलंय? एक्सेप्शन ठेवलंय. बरोबर आहे. मग एक्सेप्शन्स काय आहे बघा, की जरी 13 किंवा 13 पेक्षा कमी कॅपॅसिटी असलेल्या पॅसेंजर मोटर व्हेकलला क्रेडिट आयटीसी ब्लॉक्ड असेल, तरी या 3 एक्सेप्शन्स मध्ये, जे आपण आता तिसरा एक्सेप्शन्सचा जो कॉलम आहे त्यात बघतोय, या 3 एक्सेप्शन्स जर असतील तर जरी की 13 पेक्षा सिटिंग कॅपॅसिटी कमी असेल, 13 किंवा 13 पेक्षा कमी, तरी आयटीसी हा अवेलेबल असेल. म्हणजे आता इथे फर्दर सप्लाय ऑफ सच मोटर व्हेकल म्हणजे काय? कार घेतली आणि कार विकली. बरोबर आहे. म्हणजे याच्यात सगळे कार डीलर्स येतील. ओके. म्हणजे कार डीलर काय करतो? कार घेतो आणि कारचा सप्लाय करतो. बरोबर आहे. आणि इथे एक्सेप्शन काय दिलंय? फर्दर सप्लाय ऑफ सच मोटर व्हेकल. म्हणजे त्यांनी काय केलं? मोटर आपल्या कार डीलरने कार घेतली आणि कार दिली. आणि म्हणजे अशी जर कंडिशन असेल तर 13 पेक्षा कॅपॅसिटी कमी असताना सुद्धा या पर्टिक्युलर केसमध्ये त्याला आयटीसी हा अवेलेबल असेल. बरोबर. पहिली कंडिशन. ओके. नंतर आता इथे बघा, फर्दर सप्लाय ऑफ सच मोटर व्हेकल. दुसरा काय आहे? ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स. बरोबर आहे. म्हणजे एखादी हे जे आहे कार मी घेतली आणि त्याचा वापर मी ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स साठी जर करत असेल. बरोबर आहे. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स ही पण टॅक्सेबल सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये टॅक्स येतोय. बरोबर आहे. तर यावेळी मला आयटीसी अवेलेबल असेल. बरोबर आहे. म्हणजे मी आता काय केलं? कार घेतली आणि कारचा वापर कशासाठी करतोय? ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर साठी करतोय. या पर्टिक्युलर केसमध्ये मला आयटीसी हा अवेलेबल असेल. बरोबर. आता तिसरं काय आहे? की इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन ड्रायव्हिंग सच मोटर व्हेकल्स. म्हणजे इथे काय होईल की एखादी कार घेतली आणि मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात ना, त्यांनी घेतली आणि ती आता त्यांनी काय करतायत? ती ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग देतात. की सर तुम्ही आता जर कोणी एवढाच शिकला असाल जीएसटी आल्यानंतर तर, आणि तुम्ही जर बघितलं त्यांचं जे इनव्हॉइस तुमच्या याच्यावर रेस होतोय. हा, आवाज येतोय? एक मिनिट, जस्ट अ मिनिट. हा, आला की तुम्ही आवाज सर आवाज येत नाहीये? एक मिनिट. आता आलाय? येतोय सर, येतोय. आमच्या इथे ना आज काय झालंय, नेट येतोय जातोय जरा आहे ना, 9वा माळा आहे ना, त्यामुळे पाऊस जास्त झाला की आमच्या इथे तो प्रॉब्लेम होतो ना. सॉरी मित्रांनो, इथून मी पुढे मी 6व्या माळ्यावर जाऊन ट्रेनिंग देते. ओके. हा, ते आता आपण तिसऱ्या याच्यात काय म्हणतोय की ज्या मोटर ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देतात, इन्स्टिट्यूट आहेत, त्यांनी जर कार विकत घेतली किंवा अशी मोटर व्हेकल, पॅसेंजर मोटर व्हेकल ज्याची कॅपॅसिटी 13 किंवा कमीची जरी असली तर त्या लोकांसाठी ती अवेलेबल असेल. कारण ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग देणं ही पण जीएसटी खाली टॅक्सेबल सप्लाय आहे, टॅक्सेबल सर्व्हिस आहे. तुम्ही जर त्याचा इनव्हॉइस बघितलं ना तर त्यात सर म्यूट झालं. येस, तो ऑटो हे होतोय. आला ना परत. तर हे ड्रायव्हिंगचं जर आता एवढ्यात कोणी शिकलं असेल ना तर त्यांनी त्यांचं इनव्हॉइस चेक करा. बरोबर आहे. त्यांनी जर दिलं असेल तर त्यात तुम्हाला दिसेल की ते सीजीएसटी एसजीएसटी दोन्ही लावून तुम्हाला देतात. बरोबर आहे. म्हणजे आता बघा की पॅसेंजर मोटर व्हेकल लेस दॅन 13 किंवा 13 पेक्षा कमी असली तर ब्लॉक्ड आहे. पण 3 केसेस मध्ये ते अलाउड आहे. फर्दर सप्लाय आपण डीलरचं हे बघितलं, कारच्या डीलरचं. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स म्हणजे एखादे हे जर ट्रान्सपोर्टेशनची पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशनचं हे करत असेल तर त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. म्हणजे एखादी हे घेतली 13 सीटर आपली टेम्पो ट्रॅव्हलर आणि ती ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स साठी वापरली तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्याला त्या याचा गाडीचा
हे ITC अवेलेबल असेल, किंवा मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूटने जर ह्या घेतल्या, अशा गाड्या घेतल्या 13 किंवा 13 पेक्षा कमीच्या, तर त्यांना सुद्धा अवेलेबल असेल. ओके, आता आपण या ह्याच्यात घेऊया उदाहरण काही. ओके, आता कंपनी आहे एक पर्टिक्युलर एक्स कंपनी. ओके, आणि त्या कंपनीने काय केलं की एक कार विकत घेतली आणि ती आपल्या डायरेक्टरच्या वापरासाठी दिली. म्हणजे डायरेक्टर त्या कंपनीचा काय करतोय, कंपनीने दिलेली कार वापरतो आहे, बरोबर आहे. मग आता या पर्टिक्युलर केसमध्ये त्या पर्टिक्युलर कारचा ITC कंपनीला घेता येईल का? ओके, मग आता दोनचं ट्रान्झॅक्शन कसं आहे माहिती का बघा. हा, येस, व्हेरी नाईस. कारण या 3 मध्ये तो बसतच नाही. आय एम व्हेरी हॅपी. बरं, खूप आनंद झाला की तुम्ही ते उत्तर दिलं. कारण या 3 याच्यात हा ना आपला हे आहे, काय म्हणतात त्याला, थर्मोमीटर सारखा, बरोबर आहे. तो त्या याच्यावर ठेवायचा, त्या याच्यात बसतं, नाही बसत, नाही बसत, नाही त्याचा, बरोबर आहे. कारण बघा, बिझनेस पर्पज साठी आहे, मान्य, बरोबर आहे. कारण ते बिझनेस ग्रो करायसाठी हे, तरी सुद्धा, कारण तिथं काही बिझनेस पर्पज असं म्हटलेलं नाहीये. या 3 कंडिशन दिल्या, या फुलफिल झाल्या, ओके, नाही झाल्या तर मिळणार नाही, बरोबर आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला छान कळलेला दिसतो मग पहिला वाला. ओके, हा, पण 13 पेक्षा अबोव बद्दल काय म्हटलंय, काहीच म्हटलेलं नाही, बरोबर आहे. तर 13 पेक्षा अबोवच्या सगळ्या पॅसेंजर मोटर व्हेकल्सला ITC हा अलाऊ असेल, बरोबर. आता नंतरचं आहे व्हेसल्स आणि एअरक्राफ्ट. व्हेसल्स म्हणजे जहाज आपली, आणि एअरक्राफ्ट तुम्हाला माहिती आहे विमान, बरोबर. आता याच्यात काय, यात ज्या दिल्या आहेत 5 इव्हेंच्युअलिटी, बघा वर आहे ना, मी म्हटलं तुम्हाला ट्रक किंवा मोटर आपल्या गुड्स व्हेकल बद्दल काही म्हटलंय का, नाही. म्हणजे गुड्स व्हेकलला हा ITC अवेलेबल असेल. मग गुड्स मध्ये तो छोटा हत्ती म्हणजे आपला टाटाचं जे छोटस हे असेल 800 cc वालं, किंवा मग टाटाचा मोठा 80 टनी ट्रक असेल, तर दोन्हीसाठी ITC हा अवेलेबल असेल, बरोबर. आता व्हेसल आणि एअरक्राफ्ट बद्दल काय म्हणतोय की when they are used for making taxable supplies, म्हणजे कोणते, बरोबर. फर्दर सप्लाय ऑफ सच व्हेकल्स और एअरक्राफ्ट, म्हणजे जे लोक व्हेसलचं ट्रेडिंग करतात, म्हणजे व्हेसल्स घेतात आणि व्हेसल्स विकतात, बरोबर. आता कारची डीलर आपण पाहिले, पण आता व्हेसलची डीलर आपण कुठून बघणार? ओके, तरी आपण फॉर्च्युनेट आहे, आपण टॅक्सेशन डिपार्टमेंटला काम करतो, त्यामुळे आपण तरी हे बघू शकू, कारण आपल्याला कुठेतरी रजिस्टर्ड आपल्या एखाद्या ठिकाणी एखाद्या चार्ज मध्ये ते येऊ शकतात. किंवा एअरक्राफ्टच्या बाबतीत, म्हणजे जो व्यक्ती, जो डीलर व्हेसल घेतो, म्हणजे जहाज घेतो आणि जहाजच विकतो, किंवा एअरक्राफ्ट घेतो, विमान घेतो आणि विमानच विकतो, तर अशा वेळी त्याला ITC हा अवेलेबल असेल. एक मिनिट, कंटिन्यू ऑटोमॅटिक कंटिन्यू आलं. ओके, नंतर सेकंड काय की ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स, बरोबर आहे. मग सारखंच होतं. ओके, म्हणजे एखादं जहाज घेतलं किंवा एअरक्राफ्ट घेतला आणि त्याचा वापर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स साठी जर केला, ओके, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स ही टॅक्सेबल सर्व्हिस आहे, तर अशा वेळी सुद्धा ITC घेता येईल, जरी व्हेसल्स आणि एअरक्राफ्टचा ITC ब्लॉक असला तर. ओके, तिसरा आहे इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन नेव्हिगेटिंग ऑफ सच व्हेकल्स. म्हणजेच काय की जहाज शिकवण्याचं ट्रेनिंग द्यायसाठी जर त्या जहाजाचा वापर होत असेल, तरी सुद्धा ITC हा देता येईल, बरोबर आहे, मोटर व्हेकल सारखं. आणि चौथा आहे की एअरक्राफ्टचं ट्रेनिंग द्यायसाठी जर अशा विमानाचा जर वापर होत असेल, विमान चालवायचं ट्रेनिंग द्यायसाठी जर विमानांचा वापर होत असेल, तरी सुद्धा ITC हा अवेलेबल असेल. आणि इथेनच एक व्हेसल्स आणि एअरक्राफ्ट मध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलं की ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, म्हणजे जहाजाचा वापर जर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स साठी होत असेल तर ITC मिळेल. एअरक्राफ्टचा वापर जर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स साठी हे असेल तर तरी ITC मिळेल. वर काय त्यांनी ब्लॉकच केलेलं नाही, बरोबर आहे. त्यांनी फक्त कॅपॅसिटी टाकली किंवा पॅसेंजर मोटर व्हेकल साठीच म्हटलं. कारण इथे ना व्हेसल बाबतीत आणि एअरक्राफ्ट बाबतीत असं काही म्हटलं नाही त्यांनी की पॅसेंजर व्हेसल, पॅसेंजर एअरक्राफ्ट किंवा गुड्स व्हेसल, गुड्स एअरक्राफ्ट. वर 17.5A मध्ये तसं म्हटलं होतं, बरोबर आहे. इथे तसं म्हटलं नाही, त्यामुळे यांना स्पेसिफिकली मेन्शन करावं लागलं की ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स साठी जर, म्हणजे वस्तू नेण्यासाठी जर व्हेसल जहाजाचा वापर किंवा विमानाचा वापर होत असेल, तरी सुद्धा ITC मिळेल. मगाच हे घेऊया की एखादी याच घेतली कंपनीनी, याच माहिती आहे तुम्हाला, एक छोटस जहाज जे फार स्पीडनी गिडनी जातं. जर तुम्ही याला गेलात आपल्या गेटवे ऑफ इंडिया, तर तुम्हाला खूप सारे याचेस दिसतील, खूप साऱ्या कंपनीच्या याचेस ज्यांचे आपल्या हे आहेत,
अलिबाग आणि तिकडे ना त्यांचे फार्म हाऊसेस आहेत म्हणावा किंवा कंपनीच्या स्वतःचे ना तिथे रेस्ट हाऊसेस आहेत. तर इथून त्यांच्या डायरेक्टर्सनं त्यांच्या स्टाफनं जायसाठी ठेवलेले. तर मग एक पर्टिक्युलर याच एका डायरेक्टरच्या वापरासाठी घेतली कंपनीने. तर मगाच सारखं जसा त्या कारचा आयटीसी मिळणार नव्हता तसा या याचा सुद्धा आयटीसी हा मिळणार नाही. कारण ते ट्रान्सपोर्ट फर्दर सप्लाय आहे का? नाही. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर नाही, कारण त्या पर्टिक्युलर कंपनीसाठी त्यांचा डायरेक्टर हा पॅसेंजर नाही, तो डायरेक्टरच आहे. तो डायरेक्टरच्या कॅपॅसिटीमध्येच तो युज करतोय. बरोबर आहे. ती ट्रेनिंग साठी वापरलेली आहे अजिबात नाही, आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स साठी सुद्धा वापरलेली नाही. बरोबर. त्यामुळे या इव्हेंच्युअलिटी मध्ये बसला तर देता येईल, अदरवाईज देता येणार नाही. बरोबर. नंतरचा 17.5 काय म्हणतो बघूया. जनरल इन्शुरन्स सर्व्हिसिंग रिपेअर अँड मेंटेनन्स रिलेटेड टू ब्लॉक द मोटर व्हेकल्स एअरक्राफ्ट आणि वेसल्स. बघा, जनरल इन्शुरन्स कशासाठी काढतो तुम्ही? आता सगळेच जण मोस्ट ऑफ द हे जे आहात ते ऍटलिस्ट कोणाकडे कार असेल, कोणाकडे टू व्हीलर असेल, आणि सगळेच्या सगळे आपण त्या कारचा किंवा टू व्हीलरचा इन्शुरन्स काढतो, कारण त्याच्याशिवाय आपल्याला ती रस्त्यावर नेता येत नाही. आणि आता तर आताच्या ज्या परिस्थिती आहे त्याच्या याच्यानुसार तर खूप जास्त हेवी फाईन त्याच्यावर आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण तो थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल किंवा कॉम्प्रहेन्सिव्ह इन्शुरन्स असेल त्या कारचा किंवा त्या मोटर व्हेकलचा. बरोबर आहे. आणि इथे आपण स्पेशली मोटर व्हेकलच्या इन्शुरन्स बद्दल बोलतोय. म्हणजे कोणता इन्शुरन्स आपला क्रेडिट ब्लॉक असेल म्हणतं की हे जनरल इन्शुरन्स सर्व्हिसिंग रिपेअर्स अँड मेंटेनन्स रिलेटेड टू ब्लॉक मोटर व्हेकल्स. बरोबर आहे. म्हणजे इथे याच्या व्यतिरिक्त जे मोटर व्हेकल्स आहे त्याच्याबद्दल ते बोलत नाही. ट्रकच्या याच्या बाबतीत बोलत नाही. ट्रकच्या याच्यासाठी तो म्हणतो यस इट इज अलाउड, कारण इथे शब्द स्पेसिफिकली काय वापरलाय? ब्लॉक्ड मोटर व्हेकल्स. ब्लॉक्ड मोटर व्हेकल्स कोणते कोणते आहेत? की ज्यांची सिटिंग कॅपॅसिटी 13 किंवा 13 पेक्षा कमी. बरोबर. आणि वेसल्स आणि एअरक्राफ्ट सगळ्याच्या सगळे आले, फक्त हे एक्सेप्शन आहे. मग आता कोणत्या याच्यात क्रेडिट अवेलेबल असेल तर ते म्हणते की वरच्या पर्पज साठी जर त्या मोटर व्हेकलचा किंवा जहाजाचा किंवा विमानाचा वापर होत असेल, वर ज्या कंडिशन्स दिल्या आहेत त्या फुलफिल होत असेल तर अलाउड आहे. म्हणजे काय काय मिळेल? जनरल इन्शुरन्स जो जीएसटी भरला तो पण मिळेल, सर्व्हिसिंग रिपेअर आणि मेंटेनन्स साठी जर जो भरला तो पण मिळेल. बरोबर आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर कोणता असेल तर मिळणार नाही. बरोबर आहे. अजून दुसरा कोणता एक्सेप्शन ठेवलंय? किंवा if the manufacturer of such motor vehicles in the manufacture of such vehicles vessels or aircraft. अजून कोणाला मिळेल की जी व्यक्ती कारचं मॅन्युफॅक्चरिंग करते, जी व्यक्ती जहाजाचं मॅन्युफॅक्चरिंग करते, जी व्यक्ती विमानाचं मॅन्युफॅक्चरिंग करते, अशा मॅन्युफॅक्चररनी, बघा मी कोणाबद्दल बोलतोय? अशा मॅन्युफॅक्चरर बद्दल बोलतोय. त्यांनी जर त्या पर्टिक्युलर गाड्यांचा, त्या कारचा, त्या जहाजाचा किंवा विमानाचा जर जनरल इन्शुरन्स काढला असेल किंवा त्या याच्यासाठी जर काही त्यांना सर्व्हिसिंग लागली असेल, रिपेअर्स लागले असतील, तर अशा मॅन्युफॅक्चररला, जो निर्माता आहे त्याचा, कारचा असेल किंवा जहाजाचा असेल किंवा विमानाचा असेल, तर त्या लोकांना या जनरल इन्शुरन्सचा किंवा सर्व्हिस रिपेअर्स आणि मेंटेनन्सचा आयटीसी मिळेल. बरोबर आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस यांना तर मिळतोच आहे. वर जे आपण बघितले की नाही, 17.5 मध्ये बघितली किंवा 17.5 मध्ये बघितली, त्यांना मिळतोय. त्याच्या व्यतिरिक्त यांना पण मिळेल. आणि अजून कोणाला मिळतोय की जनरल इन्शुरन्सची जर एखादा सर्व्हिस देत असेल, म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपनीकडनं घेऊन जनरल इन्शुरन्स कोणाचा तरी काढून देतोय. बरोबर आहे. तर जनरल इन्शुरन्स कडनं सर्व्हिस घेतली आणि दिली आपल्याला पर्सनला, म्हणजे मी गेलो, मी एक माणूस म्हणून एजंटकडे गेलो, एजंटने मला जनरल हे काढून दिला, त्यांनी हे याचं इनव्हॉइस रेज केलं आणि त्या पर्टिक्युलर यांनी माझ्यावर जीएसटी लावला. त्यांनी जनरल इन्शुरन्स कडनं जेवढा याच्यात घेतला असेल, जनरल इन्शुरन्सचा जेवढा आयटीसीचा असेल, तर तो आयटीसी त्या पर्टिक्युलर एजंटला अवेलेबल असेल. कारण तो काय करतोय? जनरल इन्शुरन्सचं ट्रेडिंग करतोय. जसा जनरल इन्शुरन्स घेतला तसा तो पुढे देतोय. बरोबर आहे. तर त्याला अवेलेबल असेल. बरोबर. म्हणजे आता इथे जनरल इन्शुरन्स सर्व्हिसिंग अँड रिपेअर मेंटेनन्स साठी आपण काय म्हणतोय? 17.5 मध्ये जे एक्सेप्शन, ज्यांना एक्सेप्शन आहे त्यांना अवेलेबल असेल. त्याच्यानंतर अजून कोणतं म्हणतो की जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जे कारचं मॅन्युफॅक्चरिंग करतात, जे जहाजाचं करतात आणि विमानाचं करतात, त्यांना सुद्धा अवेलेबल असेल. आणि तिसरं की जनरल इन्शुरन्स स्पेसिफिकली त्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जो जनरल इन्शुरन्सचं ट्रेडिंग करतो त्या व्यक्तीला सुद्धा तो अवेलेबल असेल. इतरांसाठी तो ब्लॉक्ड असेल, इतरांना तो मिळणार नाही.
नंतर आपण येतोय फूड अँड बिवरेजेस. अच्छा, त्या या याच्यात आहे ना जनरल इन्शुरन्स, त्या कारचा इन्शुरन्स आपण जर काढलेला आहे, जी कार आहे ना डायरेक्टरला वापरायला दिलेली, त्याबद्दल बोलत होतो ना, तर त्या कारचा जो इन्शुरन्स काढला त्याच्यावर जो जीएसटी भरला तो सुद्धा मिळणार नाही, कारण तो कोणत्या ह्याच्यात ते बसत नाही. ओके, आता नंतरच्या याच्यात येतोय आपण फूड अँड बिवरेजेस, आउटडोअर कॅटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी. ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत या सगळ्यांवरचा आयटीसी हा ब्लॉक आहे. एक्सेप्शन काय आहे आपण नंतर बघूया. फूड अँड बिवरेजेस, बरोबर आहे. फूडवर आयटीसी मिळणार नाहीये. बिवरेजेस म्हणजे थम्सअप आलं, कोका कोला आलं, त्याच्यावर मिळणार नाही. आउटडोअर कॅटरिंग आता सगळं लग्नात दुसरं काहीच नसतं, कॅटरिंगच असतं, त्यामुळे सगळ्यांना माहितीये. ब्युटी ट्रीटमेंट खूप सारं आपल्या लोकांना माहितीये, व्हॉट आर द ब्युटी ट्रीटमेंट्स, बरोबर आहे. देन हेल्थ सर्व्हिसेस, ओके, हेल्थ सर्व्हिसेस बद्दल बोलायची गरज नाही. कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी, ते पण आता बऱ्यापैकी जनरल झालाय. कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे आपण एखाद्याने दात वाकडा आहे तो सरळ केला, बरोबर आहे, वन टाइप ऑफ कॉस्मेटिक सर्जरी. प्लास्टिक सर्जरी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, वेगवेगळ्या प्रकार याच्यासाठी केली जाते. या सगळ्या सर्व्हिसेस आल्या त्याच्यावरचा आयटीसी हा ब्लॉक असेल. मग एक्सेप्शन्स काय बघा. पहिलं म्हणतात where an inward supply of such goods or services or both is used by a registered person for making an outward supply of the same category of goods or services or both, or as the element of taxable composite or mixed supply. बरोबर. हे बघा, मग आहे ना शालिग्राम सरांनी टॅक्सेबल कॉम्पोजिट सप्लाय आणि मिक्स्ड सप्लाय शिकवला होता, तो पण आठवा. ओके, म्हणजे आता इथे काय म्हणतात आपण समजून घेऊया. बरोबर आहे की कधी एक्सेप्शन, कधी फूडवरचा, बिवरेजेस वरचा किंवा या सगळ्यांचा हे कधी असेल आहे की म्हणजे where an inward supply of such is used for by a registered taxable person for making an outward supply of the same category of goods. बरोबर आहे. पहिले की म्हणजे फूड घेतलं आणि फूडच विकलं, बिवरेजेस घेतल्या, बिवरेजेस विकल्या. ओके, किंवा जे फूड अवेलेबल विकत घेतलं त्याचा वापर कंपोजिट किंवा मिक्स्ड सप्लाय मध्ये केला. बिवरेजेस घेतल्या, बिवरेजेसचा वापर कंपोजिट किंवा मिक्स्ड सप्लाय मध्ये केला. असं जर असेल, नुसतं हेच नाही, आपल्या आउटडोअर कॅटरिंग बद्दल सगळ्या बद्दल तेच आहे. तर अशा वेळी जरी इकडे क्रेडिट ब्लॉक असेल तरी त्याला क्रेडिट मिळेल. आता आपण काय करू, आता आपण उदाहरण घेऊन हे समजू. बरोबर आहे, याचा अर्थ काय? बरोबर, म्हणजे फूड घेतलं, फूड विकलं, असं जर असेल तर हे अवेलेबल आहे. बरोबर. आता फूड म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण आता हे घेऊया फूड अँड बिवरेजेस मध्ये, की कोका कोलाचा डीलर आहे, त्यांनी कोका कोला कंपनीकडनं बॉटल्स घेतल्या कोका कोलाच्या, आणि त्या तो कोका कोला दुसऱ्याला विकला. तर अशा वेळी काय झालं, सेम सप्लाय झाला, की कोका कोलाच्या बॉटल्सच घेतल्या आणि कोका कोलाच्या बॉटल्सच विकल्या. त्यामुळे कोका कोलाचा हे कसं आहे, टॅक्सेबल सप्लाय. तर अशा वेळी कोका कोलाचा बिवरेज, जरी ते बिवरेज असेल तरी त्याचा आयटीसी हा अवेलेबल असेल. ओके, आता दुसरं अजून एक उदाहरण घेऊया, की मॅकडोनल्ड आहे समजा. ओके, आणि मॅकडोनल्डने काय केलं की कोका कोला घेतला आणि त्यांनी विकताना एक हे पण ठेवलं होतं की बाबा एक पॅकेज जे आहे ते लंच पॅकेज आहे, त्यात तुम्हाला एक हे मिळेल, काय म्हणतात आपला एक थम्सअप असेल, त्यात थम्सअप असेल, बरोबर, त्यात नंतर फ्रेंच फ्राईज असतील, बरोबर आहे, त्याच्यात नंतर पिझ्झा, आणि दुसरं काय असतं बाबा ते व्हॉट इज बर्गर, सॉरी हा, ते पण आठवत नाही. हा, झालो म्हातारा. ओके, तर म्हणजे कोका कोला कंपनीने काय केलं की लंचचा पॅक ठेवला, त्यात त्यांनी काय म्हटलं की बाबा आम्ही एक बर्गर देणार तुम्हाला, ओके, नंतर काही फ्रेंच फ्राईज देणार आणि एक 300 ml थम्सअप पण देणार, आणि या तिघांची एक कंबाईन किंमत आहे, ती काही सेपरेट नाही केलेली, तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या विकता येतात. बरोबर आहे, म्हणजे हा मिक्स सप्लाय आहे. बरोबर, हा जो पर्टिक्युलर सप्लाय ना मिक्स सप्लाय, पण त्याची किंमत त्यांनी एक पर्टिक्युलर ठेवली की 300 रुपयाचं असेल. बरोबर आहे, आणि 300 रुपयाचं तुम्हाला माहिती आहे की त्यातला मॅक्सिमम जो रेट असेल त्यांनी तो टॅक्स पडतो. बरोबर. आता या याच्यात काय केलं होतं, आपला जो मॅकडोनल्ड वाला आहे त्यांनी परचेस काय केलं होतं, बिवरेज केले होते. आणि ते बिवरेज जाताना काय झालं, त्या कंपोजिट्स आपल्या सॉरी मिक्स्ड सप्लाय मध्ये, त्या फूडच्या याच्या पॅकेज मध्ये ते गेले. बरोबर आहे, पण तो पण टॅक्सेबलच सप्लाय आहे. आणि इथे काय म्हटलंय, मिक्स सप्लाय चालतो, कंपोजिट सप्लाय असला तरी चालतो, किंवा जसाच्या तसा सप्लाय असला तरी चालतो.
त्यामुळे अशा कंडिशन मध्ये सुद्धा त्या मॅकडोनल्डला बिव्हरेजवरचा आयटीसी घेता येईल, कारण त्यांनी तो त्याचा मिक्स्ड सप्लाय मध्ये वापर केलेला आहे. ओके, आता अजून आता हे घेऊया आपण आउटडोअर कॅटरिंगचं. बरोबर, की आउटडोअर कॅटरिंगला आयटीसी मिळणार नाही असं म्हटलं आपण. आउटडोअर कॅटरिंगच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्याचा हे मिळणार नाही आपण म्हटलं. बरोबर, पण आता आउटडोअर कॅटरिंगचं उदाहरण आपण घेऊया की आपली जी कंपनी आहे, एक पर्टिक्युलर कंपनी घेऊया XYZ कंपनीने काय केलं की हे जे आहे आपल्या त्यांच्या अॅन्युअल फंक्शन ठेवलं की त्या याच्यात ज्या लोकांनी चांगले कामं केले ना त्या सगळ्यांचा सत्कार पण करेल आणि जेवढे आपले एम्प्लॉई त्यांना एक छानसं डिनर पण देऊया. ओके, आणि त्या पर्टिक्युलर फंक्शनचा कॉन्ट्रॅक्ट आहे ना याचा एका आउटडोअर कॅटररला त्यांनी दिला. ओके, आणि आउटडोअर कॅटरर सांगितलं की बाबा असं 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 जेवढे पाहिजे. आता या कंपनीसाठी ऑफकोर्स आउटडोअर कॅटरिंगचा आयटीसी मिळणार नाही, कारण आउटडोअर कॅटरिंग हे आहे ब्लॉक्ड आहे. आता इकडे या कंपनीचा फर्दर सप्लाय आहे का? नाही. ती कंपनी कशासाठी वापरते ते कॅटरिंगची सर्व्हिसेस त्यांच्या स्वतःच्या एम्प्लॉईजला ते जेवण देण्यासाठी वापरते. त्यामुळे त्याचा फर्दर सप्लाय नाहीये, त्याचा काही मिक्स सप्लाय नाहीये आणि त्याचा कॉम्पोजिट पण सप्लाय नाहीये. म्हणजे ही जी XYZ कंपनी आहे याच्यासाठी आउटडोअर कॅटरिंगचा आयटीसी मिळणार नाही. बरोबर, कारण ते या टेस्टवर ते कुठे बसत नाही. पण आता काय झालं की आपली ही जी कंपनी आहे हे आता लक्षात घ्या तुम्ही, या कंपनीने काय केलं की आउटडोअर कॅटररला सांगितलं की बाबा तू आता हे सगळं देतोय ते ठीक आहे, पण याच्यातला स्वीट म्हणून जो तू हे रसमलाई वापरायची. ओके, तर ती रसमलाईनं तू बनवलेली नाही पाहिजे, आम्हाला ती झामाची लागणार. येते लक्षात तुमच्या? ओके, म्हणजे उदाहरणार्थ काय की आउटडोअर सप्लाय कॉन्ट्रॅक्ट देताना आपण त्या कंपनीने काय म्हटलं की तू बाकी सगळं बनव, पण तुझी रसमलाई देशील ना ती रसमलाई ना आम्हाला ना जामाची लागेल. ओके, म्हणजे आता हा आउटडोअर सप्लायर काय झालं, हा जो कॅटरर आहे आपला आउटडोअर कॅटरर याला झामाकडनं रसमलाई परचेस करावी लागेल. ओके, पण आता हा काही वेगळी लावणार नाही, कारण यांनी ना पर थाळी 500 रुपये ठरवून ठेवलेत. बरोबर आहे की 500 रुपये पर थाळी मी घेणार आणि तुम्हाला झामाची रसमलाई त्यात देणार, हे ठरलंय त्यांचं. बरोबर आहे, त्यामुळे सेपरेटली काही तर करता येणार नाही, कारण हा तर त्याचा हे झालाय मिक्स सप्लाय जे बाहेर येतंय ते. ओके, मग अशा वेळी काय होईल की कंपनीचं तर आपण बघितलं कंपनीचा आयटीसी अवेलेबलच नाही आउटडोअर कॅटरिंगचा, पण हा जो आउटडोअर कॅटरर आहे हा काय करतोय, झामा कडनं रसमलाई विकत घेतोय. ऑफकोर्स झामा काही त्याला अशीच देणार नाही. झामा त्याच्यावर बेसिक आणि त्याच्यावर टॅक्स जीएसटी लावून याला इनव्हॉइस रेज करणार आणि त्याला ते रसमलाई देणार. हा कंपनीवर इनव्हॉइस पूर्णचे पूर्ण रेज करणार 500 रुपये पर इंटू 5 2000 लोक समजा फॉर एक्झाम्पल. ओके, ते टोटल इनव्हॉइस. बरोबर आहे, आणि अशा वेळी हा जो आउटडोअर कॅटरर आहे याला त्या पर्टिक्युलर रसमलाईचा जो आयटीसी आहे जो त्यांनी याच्याकडनं घेतलाय तो अवेलेबल असेल, कारण तो काय करतोय की त्यांनी फूडचं बाहेरून घेतलं पण त्याचा सप्लाय मिक्स्ड सप्लाय मध्ये केला कंपनीला, तो पण टॅक्सेबल आहे. बरोबर आहे, पण कंपनीला आयटीसी अवेलेबल असणार नाही. सेम हेल्थ सर्व्हिसेस साठी, कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरीसाठी, म्हणजे हेल्थ सर्व्हिसेस ऍज अ हेल्थ सर्व्हिसेस पुढे प्रोव्हाइड केल्या कोणत्याही तर त्याच्यावरचा आयटीसी मिळेल. पण कंपनीने हेल्थ सर्व्हिसेस घेतल्या एखाद्या याच्याकडनं तर मग त्या हेल्थ सर्व्हिसेसवर जो आयटीसी त्या सर्व्हिस प्रोव्हायडरनी लावला या कंपनीला, तर ही कंपनी तो त्याचा आयटीसी घेऊ शकत नाही, कारण कंपनीचं काही पुढं सप्लाय नाही. कंपनीने ते हेल्थ सर्व्हिसेस आपल्या याच्यासाठी वापरले असतील, एम्प्लॉयसाठी डायरेक्टरसाठी वापरले असतील. सेम कॉस्मेटिक्ससाठी, सेम प्लास्टिक सर्जरीसाठी. पण एखाद्या आता म्हणजे एखादी ब्युटिशियन आहे, आता याच्यात एक उदाहरण घेऊ आपण. ओके, आणि तिने ना लग्नाच्या याच्यातला कॉन्ट्रॅक्ट घेतला, सगळं मेहंदी पण काढून द्यायचे, सगळं मेकअप पण करून द्यायचं. बरोबर, तर ऑफकोर्स आता ती व्यक्ती तर त्या याच्यासाठी जर नवरी म्हणून आयटीसी अवेलेबल असायचा प्रश्नच नाही. पण ही जी ब्युटिशियन आहे, ओके, ही रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन आहे, आणि हिला जर वाटलं की नाही बाबा चेहऱ्याचा जो मेकअप आहे ना ती अजून एक दुसरी ब्युटिशियन खूप चांगल्या प्रकारे करते, म्हणून तिने काय केलं, तिला हायर केलं की बाबा तू ये आणि तू चेहऱ्याचा मेकअप करून दे. बरोबर आहे, ही त्या नवरीला तर काही वेगळं हे करणार नाही. बरोबर आहे, पण तिने त्या दुसऱ्या ब्युटिशियनच्या ज्या सर्व्हिसेस घेतल्या आणि आपल्या याच्यात वापरल्या, तर ती ब्युटिशियन जेव्हा हिला इनव्हॉइस रेज करेल त्याचा जो जीएसटी आहे त्याचा आयटीसी आपली जी ब्युटिशियन आहे तिला अवेलेबल असेल. ओके, कारण काय झालं, जशी सर्व्हिस घेतली तशीच त्यांनी
पुढं प्रोव्हाइड केली, त्यामुळे मिळणार, अदरवाईज मिळणार नाही. हे फूड अँड ब्रिव्हेजेस क्लिअर आहे. आता सेकंड पार्ट घेतो. आणि जर इफ इट इज ऑब्लिगेटरी फॉर एन एम्प्लॉयर टू प्रोव्हाइड टू इट्स एम्प्लॉई अंडर एनी लॉ. बघा पहिले काय म्हटलं की कंपनीला आयटीसी घेता येणार नाही, पण एखाद्या गव्हर्नमेंटच्या लॉने जर असं बाइंडिंग नसेल की कंपनीनी वर्षातून एक वेळ एम्प्लॉईजला जेवण दिलंच पाहिजे, ओके, जर कायद्यातच प्रोव्हिजन आहे तर त्यांना द्यायचंच आहे, ओके. तर मग अशी जर प्रोव्हिजन एखाद्या कायद्यात असली आणि असं जर अशा वेळी जर असा जर डिनर जर अरेंज केलं असेल तर अशा वेळी आपली जी मगा कंपनी जी तो आयटीसी अवेलेबल नव्हता त्या कंपनीला आता आयटीसी अवेलेबल होईल, कारण इट इज ऑब्लिगेटरी. त्या कंपनीला ऑब्लिगेशन आहे एखाद्या कायद्यानुसार की बाबा वर्षातून एक वेळ जेवण द्यायचंच आहे तर द्यायचंय, तर देन अँड देन दे विल बी एंटायटल, त्यांना आयटीसी हा अवेलेबल होईल. बरोबर आहे. सेम आहे ब्युटी ट्रीटमेंटसाठी म्हणा, हेल्थ सर्व्हिसेससाठी. जर हेल्थ सर्व्हिसेस जर ऑब्लिगेटरी केल्या एखाद्या लॉने जर बाइंडिंग असेल कंपनीवर की तुमच्या एम्प्लॉईजला तुम्ही हेल्थ सर्व्हिसेस या प्रोव्हाइड करायच्याच आहेत, वर्षातून एक वेळ त्यांचं चेकिंग झालं पाहिजे, त्यांचा हा रिपोर्ट आला पाहिजे, तो रिपोर्ट आला पाहिजे, अशा वेळी जी सर्व्हिस जी एजन्सी हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड करते आपल्या कंपनीला, तर त्यावेळी ऑब्लिगेशन लॉ नुसार ऑब्लिगेशन असल्यामुळे त्या हेल्थ सर्व्हिसेसवरचा जो जीएसटी आहे तो अवेलेबल असेल. ओके. एखादी अशी कंपनी आहे की जिथे फार रिस्की कामं चालतात आणि त्यांनी त्या एखाद्या कायद्यात जर नोंद असेल, मी आता हे इमॅजिनरी घेतोय बरं सर, ओके, की बाबा जर कर्मचाऱ्याला काही दुखापत झाली ना तर त्याची सगळ्या ट्रीटमेंटचा त्याची प्लास्टिक सर्जरी करण्याची जबाबदारी कोणाची आहे? कंपनीची. आता कंपनी तर त्यात एक्सपर्टाईज नाही आहे, कंपनी ऑफकोर्स ती एजन्सी त्या डॉक्टरकडून करून घेईल. आणि अशा वेळी जर डॉक्टरनी जर प्लास्टिक सर्जरी केली तर त्या पर्टिक्युलर ज्याचा जो जीएसटी आहे जो कंपनीला लावलेला आहे त्याचा आयटीसी घेता येईल, कारण it is obligatory on the employer to provide services to his employee. आता आपण पुढच्या जाऊया. लिझिंग, रेंटिंग, हायरिंग ऑफ मोटर व्हेकल्स. लिझिंग, रेंटिंग, हायरिंग ह्या गोष्टी थोडा जवळपास थोड्या ह्याच्यावरच्या आहेत. हा, लीज आणि रेंट ऑलमोस्ट म्हणजे खूप सारा फरक नाही, फक्त आहे ना काय म्हणतात ड्युरेशनचाच थोडा फरक येतो. जनरली लिझिंग जे होतं ना ते असं छोट्या स्पॅनसाठी होत नाही, ते ना मोठ्या स्पॅनसाठी होतं, म्हणजे टाइम पिरियड जो लिझिंग मध्ये आहे तो जास्त असतो आणि रेंटिंग मध्ये कम्पॅरेटिव्हली जो पिरियड आहे ना याचा तो कमी असतो. पण त्याचा अर्थ एकच आहे की रेंटवर देणे म्हणा, लीजवर देणे. लीज मध्ये देताना काय असं एखादी मोटर व्हेकल लीजवर दिली ना तर ती त्या कंपनीच्या हँडओव्हर करून टाकतात. त्या पर्टिक्युलर याच्यात काय असतं की त्या मोटर व्हेकल्सला ड्रायव्हर ठेवणं, त्या मेंटेनन्स करणं, त्या सगळ्याची जबाबदारी आहे ना जी कंपनी ती घेते लीजवर त्या कंपनीची असते. हे लिझिंग कंपनी एकच काम आहे त्यांनी लीजवर देणे, बरोबर आहे. रेंटमध्ये पण तसंच असतं, ओके. पण हायर जेव्हा आपण करतो, जेव्हा आता आपल्याला समजा इथून मला नाशिकला जायचंय आणि मी कार हायर केली, ओके, तर मग अशा वेळी काय होतं की ती कार आहे ना ड्रायव्हर सहित येते, बरोबर आहे. मी फक्त बसून त्या तिकडे जायचंय आणि जे काही हायरिंगचे जे आपले हे ठरलेले असतील जो चार्ज असेल मग तेवढाच भरायचा आहे. बाकी कोण ड्रायव्हर आहे, त्यात पेट्रोल भरायचंय की नाही हे मी बघायची गरज नसते, ओके. तर ह्या ज्या तीन हे आहे, लिझिंग आहे, रेंटिंग आहे, हायरिंग आहे, मोटर व्हेकल्स आणि एअरक्राफ्ट आणि व्हेसल, याच्यासाठी काय म्हणतात की जेव्हा बघा तुम्हाला उदाहरण दिलं होतं की गुड्स घेतले पुण्यावरनं आले आणि ट्रान्सपोर्टेशन पण प्रोव्हाइड केलं आणि इन्शुरन्स पण प्रोव्हाइड केला. तर त्या याच्या वेळेस काय होतं की मेन गुड्स होते आणि त्याच्यासोबत हे आले होते, कारण त्या सर्व्हिसेस घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पण आपल्याला जो टॅक्स लागला तर तिघींनी मिळून जो गुड्सचा टॅक्स आहे तो लागला होता, बरोबर आहे. तर या याच्यात त्यांनी काय म्हटलंय की लिझिंग, रेंटिंग, हायरिंग जर जसंच्या तसं होत असेल, ओके, तर अलाउड आहे. किंवा जसंच्या तसं जरी नाही झालं तो किंवा कॉम्पोजिट सप्लायचा पार्ट असेल तर होईल, किंवा मिक्स्ड सप्लायचा पार्ट असेल तरी होईल. म्हणजे एखाद्याने लीज घेतलं आणि लीज आउट केलं समोर तरी आयटीसी घेता येईल, एखाद्याने रेंट केलं आणि फर्दर रेंट केलं तरी घेता येईल. हायरिंगच्या बाबतीत पण तसंच आहे, ओके. किंवा तो कॉम्पोजिट सप्लायचा किंवा मिक्स सप्लायचा पार्ट असला पाहिजे, ओके. किंवा सेकंड काय म्हणतात की वर आपण जे बघितलं ज्या कंडिशन्स मध्ये अलाउड होतं त्या मोटर व्हेकल्स आणि एअरक्राफ्ट साठी की जे एक्सेप्शन्स होते ते जर एक्सेप्शन्स असतील
तरी सुद्धा लिझिंग रेंटिंग हायरिंगचा ITC हा मिळेल. किंवा अजून आता आपण काय म्हणतो, जर इफ इट इज ऑब्लिगेटरी फॉर एन एम्प्लॉयर टू प्रोव्हाइड टू इट्स एम्प्लॉय अंडर एनी लॉ. बरोबर आहे. म्हणजे लिझिंग रेंटिंग हायरिंग मोटर व्हेकल्स हे जे आहे याच्यात जर यांनीच हे आहे एखाद्या आपल्या गव्हर्नमेंटच्या लॉनीच जर बंधनकारक असेल तर अशा वेळी सुद्धा याचा ITC हा मिळेल. सेम आपल्याला वरच्या सारखंच ते वाचायचं आहे, काही वेगळं नाही. ओके. नंतर लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स मध्ये बघा खूप सारे लोक जे आहेत ते खूप म्हणजे काही जर केमिकल फॅक्टरी असेल एखादी तर तिथे ना हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स फार महत्वाचे आहेत. बरोबर की ते अशा ठिकाणी काम करतात की कधी स्ट्रोक होऊ शकतो, काही हेल्थ रिलेटेड इश्यू येऊ शकतात किंवा इव्हन लाईफचं सुद्धा तिथे हे असतं, ऍट स्टेक असतं, म्हणजे जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे खूप साऱ्या ठिकाणी आहे ना की काही याच्या लॉज मध्येच प्रोव्हिजन केली आहे की बाबा तुम्ही त्याचा याचा लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हा काढला पाहिजे. तर अशा वेळी जो लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ कर्मचाऱ्याच्या लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सवर जो GST त्या कंपन्या चार्ज करतात त्याचा ITC हा जो एम्प्लॉयर आहे आपला, जी कंपनी ते घेते सर्व्हिसेस त्यांना तो अवेलेबल असेल. ओके. आणि सेम जर लाईफ इन्शुरन्सची सर्व्हिस जर घेतली आणि लाईफ इन्शुरन्सची सर्व्हिसच पुढे दिली तरी तो अवेलेबल असेल. किंवा लाईफ इन्शुरन्सची सर्व्हिस घेतली आणि ती कंपोजिट किंवा मिक्स सप्लाय मध्ये वापरली गेली असेल तरी तो अवेलेबल असेल. ही आपण सेम तिन्ही ठिकाणी तो सारखा येतो. ओके. नंतर मेंबरशिप ऑफ अ क्लब, हेल्थ अँड फिटनेस सेंटर ही अदरवाईज ब्लॉक आहे ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ना, मेंबरशिप ऑफ अ क्लब, हेल्थ किंवा फिटनेस सेंटर. पण एखाद्या यांनी जर लॉनी जर हे असेल बाइंडिंग केलेलं असेल की बाबा तुम्ही ना हेल्थ सेंटर किंवा फिटनेस सेंटरचं ही तुम्हाला यांना द्यावीच लागेल तुमच्या एम्प्लॉईजला, किंवा एखादी मेंबरशिप ऑफ द क्लब ही तुम्हाला द्यावीच लागेल एखाद्या कायद्याने जर बंधनकारक असेल तर मिळेल. अदरवाईज मेंबरशिप ऑफ द क्लबवर जो GST लागतो, हेल्थ अँड फिटनेस सेंटरवर जो GST लागतो तो त्या पर्टिक्युलर कंपनीला त्याचा ITC हा क्लेम करता येणार नाही. त्याचा आहे ट्रॅव्हल बेनिफिट्स एक्सटेंडेड टू एम्प्लॉईज बाय एम्प्लॉयर ऑन व्हॅकेशन सच लिव्ह ऑर होम ट्रॅव्हल कन्सेशन. बरोबर आहे. तुम्हाला LTC हा बऱ्यापैकी माहित असलेला विषय की बऱ्याचशा कंपन्या ना ट्रॅव्हल बेनिफिट्स प्रोव्हाइड करतात. तर जसं 3 वर्षातनं LTC दिली पाहिजे, म्हणजे कर्मचाऱ्याचं जे हे आहे काय म्हणतात तर अजून चांगलं त्यांनी उत्साहानं काम केलं पाहिजे म्हणून ते त्याला दिलेली एक सुविधा आहे ती की बाबा 3 वर्षातनं दिली पाहिजे. जर एखाद्या कायद्यात जर तशी प्रोव्हिजन असेल की तुम्ही कंपनीने त्याच्या एम्प्लॉईजला ना 3 वर्षातनं LTC दिलीच पाहिजे, तर अशा वेळी त्या LTC जे ट्रॅव्हल बेनिफिट हे होतं त्या व्हॅकेशनच्या ट्रॅव्हल्सच्या याच्यावर तो GST लागेल. ओके. तर त्या पर्टिक्युलर याचा GSTचा ITC हा कंपनीला अवेलेबल असेल. पण कायद्यात जर प्रोव्हिजन नसेल तर तो मिळणार नाही. आता सगळ्यात महत्वाचं आपण आता वर्क्स कॉन्ट्रॅक्ट घेऊया. कारण आता हा जनरली ट्रॅव्हल बेनिफिट्स आणि मेंबरशिप हे तरी एवढेशे तुम्हाला येणार नाहीत, एवढेशे त्रास देणार नाहीत. पण वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस हा जो प्रकार आहे हा जरा जास्त शांतपणे समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर हा एवढा पॉईंट घेतो मी, नंतर आपण तुमचं हे याचा टायमिंग बहुतेक होत आला असेल ना टीचा, त्यासाठी थांबू आणि फर्दर स्टार्ट करू. ओके. आता वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस वेन सप्लाइड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अँड इमूव्हेबल प्रॉपर्टी. बघा आता या याच्यात 17.5C मध्ये काय म्हटलंय की ITC कुणाला ब्लॉक असेल की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस वेन सप्लाइड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अँड इमूव्हेबल प्रॉपर्टी अदर दॅन प्लांट मशिनरी. म्हणजे इमूव्हेबल प्रॉपर्टी मधनं प्लांट अँड मशिनरी काढून टाकली. म्हणजे वर्क्स कॉन्ट्रॅक्टची सर्व्हिस जर इमूव्हेबल प्रॉपर्टी बनवायसाठी जर एखाद्या यांनी वापरली असेल तर त्या वर्क्स कॉन्ट्रॅक्टवरचा ITC अवेलेबल असणार नाही. पण अदर दॅन प्लांट अँड मशिनरी म्हटल्यामुळे काय होईल की तीच वर्क्स कॉन्ट्रॅक्टची जर सर्व्हिस प्लांट अँड मशिनरीसाठी जर वापरल्या गेली असेल तर ITC अवेलेबल असेल. बरोबर आहे. पण वर्क्स कॉन्ट्रॅक्टची जर सर्व्हिस बरोबर आहे एखाद्या कंपनीने एखाद्या रजिस्टर टॅक्सेबल पर्सननी जर कन्स्ट्रक्शन ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी वापरली तर म्हणजे समजा बिल्डिंग हे केली, ऑफिसची बिल्डिंग. ओके. ती प्लांट अँड मशिनरी आहे का? नाही. ती कशात जाईल? ऑफिसची बिल्डिंग इज द इमूव्हेबल प्रॉपर्टी. बरोबर आहे ना. त्यामुळे
जी याची आपल्या ऑफिसची बिल्डिंग बांधण्यासाठी त्या कंपनीने जी वर्क्स कॉन्ट्रॅक्टची सर्व्हिस अवेल केली त्या याच्यावरचा ITC मिळणार नाही, कारण प्रॉपर्टी कशी आहे, इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे, ती प्लांट अँड मशिनरी नाही. प्लांट अँड मशिनरी असेल ऑफकोर्स त्याचा मिळेल, पण अदर दॅन मिळणार नाही. पण आता एक्सेप्शन काय म्हणतं, ओके, input tax credit shall be available when such works contract service is used as input for other works contract service. म्हणजे काय की बघा, आता आपण एका ह्या पर्टिक्युलर कंपनीनं वायला कॉन्ट्रॅक्ट दिला की बाबा ही बिल्डिंग बांधून दे. ओके, ही पर्टिक्युलर बिल्डिंग आहे ना, तू बांधून द्यायची. ओके, मग वायनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि कामाला सुरुवात केली. आता वायनी काय केलं माहितीये का की जे कॉन्क्रीट लागणार आहे रेडीमिक्स, त्याचा कॉन्ट्रॅक्ट झेडला दिला की झेड बाबा तू सप्लाय करायचं रेडीमिक्स. बरोबर आहे. आता झेडचा आणि या कंपनीचा संबंध आहे काही नाही, कारण कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट कोणासोबत आहे, कंपनीने कॉन्ट्रॅक्ट केला वाय सोबत. वायनी बिल्डिंग पूर्ण बांधून द्यायची, वायनी झेडला कॉन्ट्रॅक्ट दिला, त्यामुळे वाय झाला सब कॉन्ट्रॅक्टर. बरोबर आहे, त्याचा आणि कंपनीचा काही संबंध नाही. बरोबर आहे. आता झेड काय करेल, या बिल्डिंग साठी जे रेडीमिक्स लागतं ते अवेलेबल करेल. ओके, आणि इनव्हॉइस कोणावर रेज करेल, वायवर रेज करेल. ओके, त्याच्यावर जीएसटी लावेल. मग आता बघा वाय काय करताय, ही याची सर्व्हिस घेतोय कोणाची, झेडची. बरोबर आहे. भलेही ती प्रॉपर्टी इमूव्हेबल प्रॉपर्टी बनते, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही, पण हा वाय वर्क्स कॉन्ट्रॅक्टर आहे. ओके, आणि वाय वर्क्स कॉन्ट्रॅक्टची सर्व्हिस कंपनीला देतोय, कंपनीला तो जीएसटी लावतोय, ती पण टॅक्सेबल सर्व्हिस झाली. त्यामुळे वाय मी जे झेड करणं घेतलं त्याचा ITC वायला अवेलेबल असेल, पण कंपनी त्या वायनी जे इनव्हॉइस रेज केलं त्याचा ITC घेऊ शकत नाही, कारण वाय पण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय आणि झेड पण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. बरोबर आहे. आणि वाय हा झेडची सर्व्हिस वापरतोय, त्यामुळे वायला अवेलेबल असेल, पण कंपनीला कोणताही ITC, कारण ती इमूव्हेबल प्रॉपर्टी असल्यामुळे घेता येणार नाही. हे फार महत्वाचं आहे. ओके, नंतर हे 3:15 झालेत. मला वाटतं नंतरचा पॉइंट स्टार्ट करायच्या आधी ना, गिरप साहेब किंवा हे मकरंद आहात का? हा, येस सर, येस सर, बोला. त्यांच्या लंच आपल्या याच्यात नाही घुसत मी. ब्रेक हो हो, या टी ब्रेक घ्या. ओके, आणि लेफ्ट होऊ नका, टी ब्रेक घेऊन या, परत जॉईन या या या, येस येस येस. येस सर. मुलांना सांगते, मुलांनी लिफ्ट होऊ नका, प्रशिक्षणार्थ्यांनी लिफ्ट होऊ नका, त्यांनी असंच कंटिन्यू ठेवा चहा वगैरे घेऊन. साडेतीनला 15 मिनिटांनी. ओके, थँक्यू.